गाईज तुम्ही इकडून आलात का डायरेक्ट, मग इथून आल्यानंतर तुम्हाला ह्या पायऱ्यांनी हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. आणि आम्ही आज आलेलो तर एक फोर्ट एक्सप्लोर करायला, आणि तो आहे धारूर फोर्ट. तर आपण जाऊत मध्ये आणि त्याला एक्सप्लोर करूत की मध्ये कसं आहे कसं नाही. मला ते देवगिरी फोर्ट मध्ये आल्यासारखंच एक्सपिरियन्स वाटायला लागले, कारण की मी तिकडे गेलतो ना एकदा, तर तिथं पण असंच वाटत होतं. आणि इथे एक मला छोटी गुफा दिसायला लागली गाइस, क्या मैं यहाँ पे अंदर जा सकता हूँ और यहाँ पे कुतरे हो सकते हैं, इसलिए सावधान रहना पड़ेगा. तो और ये कि यहाँ पे फिर से यार अलगच, पण इथं राहत कोण असेल मला ही विषय, म्हणजे नाही पहिलं कोण राहत असेल इथं. यहाँ के जो राजा होंगे वो यहाँ पे रहते होंगे. आणि अरे यार इकडं खूप मोठा किल्ला आहे गाईज ह्यो, आणि इथं कन्स्ट्रक्शन सुरू आहे ह्याचं, म्हणजे किल्ला डबल बनायला लागला आहे. पण आणि हे फुटाफुटी बी झाली जरा ह्याची, जास्त फुटला आहे पण किल्ला खूप जाग्यावरून. तिथं पायऱ्या आहेत गाईज, तुम्हाला दाखवू शकतो मी. दोन साईडने पायऱ्या आहेत, तिकडं पण पायऱ्या आहेत. आणि हे मंगेश व्लॉगिंग करताना, मंगेश व्लॉगर आणि व्लॉगिंग करताना. तर अजून माझा तर हात दुखायला लागला आहे मोबाईल धरू गाईज. तर असं इथं चुना लागणे का काम सुरू आहे, म्हणजे इथं चुना बनवणं सुरू आहे. तर त्या चुन्याचं काय विषय. आणि इसमें हे पाणी पुरा या आता आमचा एक विषय प्राणी पडणार होता ना मध्ये, पण बरं झालं नाही पडला भाई, नाहीतर अवघड झाला. गाईज मी हसू कंट्रोल केलं, पण मी तरी पण हसलोच त्याच्यावर, कारण की सांडाच लागला होता मध्ये, इतकं डेंजर. आणि इथं पाईपलाईन पाणी मी नाही पडू शकतो गाईज. इथून पायऱ्याने वर जाऊन बघूत, आणि वर जाऊन बघूत विषय काय आहे, कारण की सागरवर बोलवायला लागला आहे. आणि पायऱ्या तुट्या फुट्या पायऱ्यात मी ह्याहून सांडू शकतो, लेकिन हम है एडवेंचरस, इसलिए अपन तो वरीच जाएंगे कौन सी भी हालत में. तर गाईज इथून मला सगळं दिसायला लागले वरचं गाईज. आता असा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला, तुम्ही कधी बघितला नसेल ते व्ह्यूज आणि व्ह्यू, तर बी रेडी फॉर दिस व्ह्यू. डॅन तो ये पाणी का सोर्स, म्हणजे इथून पाणी घेत असते. आणि उतरायला जागा नको, उतरने का तो अपने को करने का नाही कुछ, लेकिन मी तुम्हाला दाखवलं की तिथं पाण्याचं आहे म्हणून विषय. गाईज तुम्ही इकडून आलात का डायरेक्ट, मग इथून आल्यानंतर तुम्हाला ह्या पायऱ्यांनी, इथं ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांनी ऊपर आना पडेगा. और ऊपर आने के बाद तुमको ऐसा कुछ दिखेगा नजारा. ह्याच्या नामध्ये जाऊन बघूत काय विषय आहे. तर म्हणजे इकडल्या साईडने जे गेट आहे ते मला वाटतं हे गेट नाही ते त्या काय म्हणतात ह्याच्यामध्ये, म्हणजे इसके अंदर आ चुका मी. तर आणि आता इथून पाण्याची दिसतंय ते छोटंसं पॉइंट, छोटंसं तळं, आणि तिथं पण काहीतरी काम सुरू आहे गाईज. ते तुम्हाला फावडे बिवडे दिसत असतील तिथं. हे किती खोल असेल काय माहीत, आय डोंट नो, पण पाणी आहेच ह्यामध्ये. मैं कड़ी पे नहीं जा सकता, मेरे को भीती वाटते है. और इतना है ये सारा गाईज. ह्या भीतीच्या पलीकडे पण काहीतरी विषय आहे, तुम्हाला दाखवतो मी काय विषय आहे या भिंतीच्या पलीकडे. भिंती के पलीकडे कुछ तो भी विषय है गाईज, मैं आपको दिखाता हूँ अभी. हां, तर इथं आहे जंगल, आणि तिथं आहे मला वाटतं तिथं किल्ला बनवायला लागले वाटतं डबल, ते खराब झालेलं इथं. मग मला वाटतं हे खूप मोठा किल्ला होता गाईज, पण आता काळानुसार वेळेनुसार तुटत गेला आहे गाईज. मला वाटलं होतं बारीक असेल, पण खूप मोठा आहे हा परिसर. म्हणजे मला काय वाटते गाईज, हे मधलं पटांगण आहे का, पटांगण मी कुछ तो बी त्यांची सभा बिभा भरत असन, आणि इकडे त्यांचा पाण्याचा सोर्स असन, आणि हे जे छोटे छोटे किल्ले दिसते त्यामध्ये ते राहत असतील. मी जसा अंदाजा लावतो, जस्ट अंदाजा, पण भाई तगडावाला व्ह्यू येतो इथं, भारी वाटते जरा चांगलं. आणि हे माणूस आले आपल्यासोबत, पण नुसतं मोबाईलमध्येच बिझी गाईज. काय फायदा नाही, येऊन तरी काय फायदा मग या माणसाचा इथं.
आणि ह्यानी तर आत्ताशी जस्ट व्लॉग बंद केलेला आहे, व्लॉगिंग करायची. आता आम्ही आलेलो तर टॉपवरती, म्हणजे जे आहे का इथं त्या टॉपवरती आम्ही आलेलो सध्या. आम्ही मग होतो तिथं, ते टोपीवाला प्राणी दिसतोय का तिथं, आणि ते आमचा प्राणी, आमचा मित्र आहे तो. तर आता आम्ही वर आलेलो आणि वरून कसं दिसलं तुम्हाला दाखवतो मी. ह्याच्यावर बी जाऊ शकतो का मी? हा जाऊ शकतो. आणि आता मी वर आलेलो गाईज. वरून तर मला खतरनाक वाले व्ह्यू आले लागले, भारी वाटायला लागले जरा. माझे एक क्वेश्चन आहे, तिथं असे होल कमून केलेले आहेत, त्या होलमुळं खड्ड्यात पडायची भीती एक. मला वाटतं ते व्हेंटिलेशनचं काम करीत असते होल. अभी खाली उतरेंगे. और हे जे होल आहेत का, हे व्हेंटिलेशनचं काम करीत असते मध्ये. हे माझं एक अंदाजा सांगतो आहे, कारण की आणि ह्यातून माणूस पण जाऊ शकतो इझिली. मी तर ह्यातून इझिली जाईन, इझिली. मी इतकं पतला हो, मध्ये जाऊन बसून पडन खाली तर मला लागन. पण काय वर काय खड्डा गाइज, वर गेल्यानंतर खड्डा है. वाह, म्हणजे ऊपर जाने का फिर नीचे जाने का. और यहाँ पे खड्डा है, खरच में खड्डा है, खरच. इस खड्डे में तो मुझे कुछ नहीं दिख रहा गाइज. इथं पण काय आवश्यकता पहिल्यांदी, पण आता नाही आहे. आणि अभी मैं यहाँ से इधर जाऊँगा. और आपण इथून एंट्री केली ती गाइज. अभी मेरे को दिसलं ते, तर इथून मध्ये आलो होतो आपण. आणि हां, आम्ही त्या रस्त्याने आलो. तुम्हाला समोर मी रस्ता दाखवतो, तो रस्ता आहे का, आम्ही त्या रस्त्याने आलोत. आणि मग तिथून असंच इथं गेट आहे, गेटमधून मध्ये आलोत आणि मधून येऊन असं डायरेक्ट इथं आलोत. आणि आम्ही चलते चलते हम यहाँ पर पहुँच चुके हैं गाइज. और क्या ही बोल सकता हूँ मैं. तर इतकंच होतं इथं. खूप मोठा आहे रे हे किल्ला, म्हणजे मी इतक्या वेळ झालं बघतोय. तिथून आलो आहे मी, माझे पाय दुखायला लागले तर एक्सप्लोर करू पण एक्सप्लोर काय होय नाही, म्हणजे संपाय नाही, इतका मोठा किल्ला आहे. आणि आम्ही तर, मला तर वाटलं नव्हतं. इथून वर जायला पायऱ्या पण आहेत गाईज. चलो ऊपर जाएंगे. नाव आय एम ऑन द टॉप ऑफ दिस फोर्ट. सो यू कैन सी here is the and this side. ऊपर नहीं जा सकता और मैं नको जाने, कैंसिल गाइज, कैंसिल. और हाँ, यहाँ से देखते होंगे वो दुश्मन को. अगर दुश्मन आए तो हमला करेंगे, नहीं तो नहीं करेंगे. मंगेश वहाँ पे कैसे पहुँच गया गाइज, तो मुझे भी वहाँ पर जाना पड़ेगा. यहाँ से नीचे जाएंगे फिर से. गाईज आता मी ना तुम्हाला एक आमचं जे पार्टनर होता ते तुम्हाला दाखवतो किती लांब आहे इथून. हे आहे वाईड अँगल. तर आपण थोडं अजून झूम करूत, पुन्हा अजून झूम करूत. हां, ते आहे का तिथं आहे आमचा प्राणी. आणि ते मोबाईलमध्येच बिझी. मग इकडे येऊन काय फायदा आहे काय यार. तिने मोबाईलमध्ये नाही बिझी राहायला पाहिजे गाईज, पण त्याला कळत नाही. आणि इकडं मला पुन्हा पाणी दिसलेलं आहे, जाऊन दे तिकडं खड्ड्यात गेलं ते. आणि पाणी आहे तिथं, दाखवतो मी तुम्हाला पानी. तो ये रहा गाइस पानी, जिसमें है कुछ नहीं, जिसमें क्या है, काहीच नाही. और गाइस इथं पण एक आपल्याला पाण्याचा सोर्स सापडलेला आहे. आणि ते आहे खूप जास्त खराब झालेलं पाणी. त्याचा कलर अलगच विषय. कचरा नाही, ते हे वाटतं मला तरी लिंबोळीमध्ये पाणी, झाडे बिडे उगले. हाँ, झाड़ शेवड़ है त्यामध्ये, शेवड़. उसके नीचे जाने का भी कोई सेंस नहीं बनता. तो अपन जाएंगे बाहर. इतना ही किला है ये. तो आपको हमने दिखाया ये किला. अभी हिंदी वर्जन मेरा शुरू हो चुका है गाइस. मेरे साथ होके हिंदी कर रहा है वो भी अभी ये हिंदी ब्लॉगर है, लेकिन मैं भी हिंदी ब्लॉगर बन रहा हूँ, क्योंकि मैं दोनों में कंपेटेबल होना चाहता हूँ, हिंदी, मराठी एंड इंग्लिश, तीनों में. तो आई कैन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, बट थिंग इज़ आई कांट बट आई विल. तर गाईज यांनी आत्ता माशी पकडले त्यामध्ये. तर यांचं हे काम सुरू आहे त्यांच्या हातामध्ये. काळा मासा आहे त्यांच्या हातात, काळा. कैन आई सी, क्या मैं नीचे जा सकता हूँ? कैन आई नीचे जा सकता हूँ मैं? तो
ह्यामध्ये म्हणजे खूप मोठे मोठे मासे आहेत. तर विषय असा आहे की ह्यामध्ये ना जायचं का खाली खाली जायला खाली जायला मला वाटतं ते महाग नाही का ती स्प्लेंडर लावलेली गाडी कोणची, तर तिथून असा रस्ता आहे आणि मग तिथून आल्यानंतर खाली जायला आहे. गाइस यहाँ से भी बघेंगे कि क्या है, बघेंगे दिखेंगे. वाव, बघा कसलं ओय बगळा नाही ते ते हे ते घोरपड नाही बाबा आहे का काम दे त्याला आजच्या नादात मी बी विसरलो गाईज. नाही ना उठवा गाईज पान कोंबडी पान कोंबड़ा राइट. तर ते पान कोंबड़ा म्हणून. तो यहाँ पे आ चुकी है बकरियाँ खाने को. बकरियों इधर आओ बकरियों. मी बोलू का त्यांना मायामध्ये ये तुम्हारे भाई की कमाल. माझ्याकडे बघत येते मी आवाज दिल्यावर. पण अजून काय सांगायचं होतं मला, एवढंच मी सांगन की तर तुम्ही येत असला इथं मला कचरा, एक चांगली गोष्ट दिसली की मला इथं काही कचरा दिसलेला नाही गाईज, आणि ती एक लई चांगली गोष्ट आहे. कारण की इथं जर मला कचरा दिसला असता तर मला पुन्हा मग मी सिविक सेन्सच्या गोष्टी सुरू केल्या असत्या, पण इथं कचरा काहीच नाही दिसलेला मला, म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे गाईज. तर ते मोठं एक नाही का तुम्हाला असं दिसतंय, तर तिथून आहे त्याचं गेट, आणि तिकडे गेलं तर तुम्हाला मोठं तळं दिसन, आणि इकडं असं आलात तर तुम्हाला हे किल्ल्याचा कडियाड आहे, आणि ह्याच्या साईडला बी तळं एक, आणि त्याच्याच साईडला तुम्हाला मी सगळं दाखवतो आता. म्हणजे हे पूर्ण एरिया आहे का, तो पूर्ण एरिया किल्ल्याचा आहे. तर इथं कोण नाही असं विचारायला की इथं काय विषय काय नाही, तर मी असंच तुम्हाला डायरेक्टच सांगायला लागलो. आणि हे आहे का एक धरणवणी किंवा बांधाऱ्यावणी बनलेलं आहे, कारण की इथं पाणी स्टॉक झालेलं आहे, आणि ह्याच्या खाली आहे एक काय म्हणतात त्याला दरीसारखं आहे, मोठी एक आहे व्हॅलीसारखं. तर म्हणजे इकडून एक डोंगर आणि इकडून एक डोंगर, तर मध्ये एक व्हॅली तयार झालेली. तर गाईज हे खूप मोठा किल्ला आहे. आम्ही तिघंजण आहेत, आणि तिघंजणं पण तीन जगह पे पांग चुके. कोणीच कुठे कोणाला माहीत नाही कोण कुठे. तर आणि जे आमचा पार्टनर होता तो पार्टनर तर आमचं जे त्याला सापडायची एक सोपी गोष्ट म्हणजे त्यांनी ही इज वेअरिंग अ कॅप, म्हणजे त्यांनी कॅप घातलेली म्हणून सापडतो ते कुठे. तर आणि मी आता जाणार आहे ह्या टेरेनमधून पलीकडं एक ॲडवेंचर करने वाला हूँ अभी मैं. तो ये कांटे जो है इनमें से चलते चलते मैं उधर की ओर बढ़ रहा हूँ, आणि यहाँ से ये पाइप डाला मैंने यहाँ पे, और मेरे को वहाँ पे उड़ी मारनी पड़ेंगी, और मैं मारूंगा. यू कैन सी. आता वर जायचं आपण थोडं. जे तुम्हाला दाखवलं होतं मी तिकडून, ते आता मी इकडून बघा इकडून असं हे, आणि हे दगड पडायला लागले खाली. एक राऊंड गोष्ट व्हायला तर मी आलोय तिकडून असं वर, आणि आता इथून वर जायचं. इथून तर सोपंच आहे, इथेच आहे डायरेक्ट मध्ये.